गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही दोन कंपन्यांपैकी कोणती कंपनी उत्तम आहे याची आपण आत्ता सध्या क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर कोणत्याही दोन कंपन्यांपैकी कोणती कंपनी उत्तम आहे हे ठरवण्यासाठी 4 मुद्द्यांचा तुलना करावी लागते. तर ती तुलना केल्यामुळे काय होतं की बाबा एका सेक्टरमधील किंवा वेगवेगळ्या सेक्टरमधील 2 कंपन्या आहेत आणि जर कन्फ्युजन होत असेल की ह्या कंपनीचा शेअर स्वस्त आहे आणि ह्या कंपनीचा शेअर महाग आहे, तर ह्यो स्वस्त आहे म्हणून ही कंपनी चांगली आहे का किंवा ह्यो महाग आहे म्हणून ही चांगली आहे का, तर मित्रांनो लक्षात घ्या, किमतीवर कधीही ठरत नसतं की कंपनी चांगली आहे की वाईट आहे. तर त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. तर आपण ऑलरेडी कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यात आपण 6 मुद्द्यांचा अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असणारे क्रमशः आपण सुमारे 210 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यातील 100 हे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत. तसेच 110 व्हिडिओ हे आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, आता आपण तुलनेचे व्हिडिओ बनवत आहोत. तर आज मित्रांनो आपण सन फार्मा आणि सिप्ला ह्या एका सेक्टरमधील 2 कंपन्यांची तुलना करून ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हे ठरवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. मित्रांनो, कोणत्याही 2 कंपन्यांची तुलना करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांची नावे व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या 2 कंपन्यांची तुलना करणार आहे त्या कंपन्यांची नावे आहेत सन फार्मा आणि सिप्ला. मित्रांनो, सन फार्मा आणि सिप्ला ह्या दोन्ही कंपन्या फार्मास्युटिकल अँड ड्रग्स या सेक्टरमधील आहेत. तर मित्रांनो, ह्या दोन्ही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेले आहेत. तर ते तुम्ही अजून पाहिले नसतील तर पहा ही विनंती. तर मित्रांनो, आता आपण सन फार्मा आणि सिप्ला ह्या 2 कंपनीच्या तुलनेचा अभ्यास करत आहोत. तर तुलना करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 19 डिसेंबर 2025 आणि आज सन फार्मा ह्या कंपनीचा एक शेअर 1745 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे व सिप्ला ह्या कंपनीचा एक शेअर 1517 रुपये ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपण किमतीची तुलना बघितली तर ह्याच्यातून काय निष्कर्ष निघतो की सन फार्मा ह्या कंपनीत आपल्याला जर शेअर घ्यायचा असला तर कमीत कमी 1745 रुपये गुंतवावे लागतील आणि सिप्ला ह्या कंपनीचा शेअर जर आपल्याला आत्ता घ्यायचा असेल तर त्याच्यात कमीत कमी 1517 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम आपल्याला गुंतवता येईल. म्हणजे काय, तर सन फार्मा ह्या कंपनीचा शेअर्स सिप्ला ह्या कंपनीच्या शेअर्सपेक्षा थोडा महाग आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीची तुलना करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा म्हणजे त्या दोन्ही कंपनींचा मागील 3 वर्षाचा नफा म्हणजे नेट प्रॉफिट. तर मित्रांनो, सन फार्मा ह्या कंपनीला 2025 साली 10,980 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 9,748 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 8,560 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तर मित्रांनो, सिप्ला ह्या कंपनीला 2025 साली 5,291 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 4,155 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 2,835 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तर मित्रांनो, आत्ताच आपण
मुद्दा क्रमांक 3 म्हणजेच नेट प्रॉफिट दोन्ही कंपन्यांचे मागील 3 वर्षाचे नेट प्रॉफिट पाहिले. तर यातून निष्कर्ष काय निघतो की सन फार्मा ह्या कंपनीला सिप्ला ह्या कंपनीपेक्षा कितीतरी जास्त पटीनं नफा झालेला आहे. म्हणजे जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त पटीनं नफा झालेला आहे. म्हणजेच किती तर सन फार्मा ह्या कंपनीला 2025 साली 10,980 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर सिप्ला ह्या कंपनीला 5,291 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे नेट प्रॉफिटच्या दृष्टीने जर बघितलं तर सन फार्मा ही कंपनी सिप्ला ह्या कंपनीपेक्षा गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा तुलना करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. ते म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांचं प्रमोटर होल्डिंग. प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय तर त्या कंपनीचे मालक म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक, तर त्यांचा हिस्सा त्या दोन्ही कंपनीत किती टक्के आहे हे पाहणे. तर मित्रांनो, सन फार्मा या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 54.48% आहे. तर सिप्ला ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 29.13% आहे. तर ह्या तुलनेवरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे जास्त असते ती कंपनी प्रमोटर म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असते. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या कंपनीत सर्वात जास्त रक्कम ही मालकांची गुंतलेली आहे असेल तर ते मालक त्या कंपनीकडे विशेष लक्ष देणार हे ओघाने चालेल. तर मित्रांनो, म्हणजेच काय, जेवढं प्रमोटर होल्डिंग जास्त असेल तेवढी ती कंपनी दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजावी. तर मित्रांनो, सन फार्मा ही कंपनी आत्ता आपण जर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार बघितलं तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग पॅटर्ननुसार सन फार्मा ही कंपनी सिप्ला ह्या कंपनीपेक्षा गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण सन फार्मा आणि सिप्ला ह्या दोन्ही कंपन्यांच्या तुलनेचे 4 मुद्दे पाहिले. तर ह्या 4 मुद्द्यांवरून ओव्हरऑल निष्कर्ष काय निघतो मित्रांनो, सन फार्मा आणि सिप्ला ह्या दोन्ही कंपन्यांच्या किमतीच्या दृष्टीनं सन फार्मा ही कंपनी सुमारे 200 रुपयाने तिचा शेअर्स महाग आहे, परंतु नेट प्रॉफिट हा दुपटीपेक्षा अधिक आहे. म्हणजे सिप्ला ह्या कंपनीपेक्षा दुप्पट नेट प्रॉफिट हा सन फार्मा ह्या कंपनीला 2025 साली झालेला आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे सन फार्मा या कंपनीत उत्तम आहे, 54.48% म्हणजे उत्तम आहे. तर सिप्ला कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे फक्त 29.13% आहे. म्हणजेच काय तर सन फार्मा आणि सिप्ला ह्या दोन्ही कंपन्यांपैकी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार सन फार्मा ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, सन फार्मा आणि सिप्ला ह्या दोन्ही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपण सर्व बनवलेले व्हिडिओ तुम्ही पहा, इतरांशी शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, एक आव्हान, तुम्हाला जर कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. तसेच कोणत्याही 2 कंपन्यांच्या तुलनेचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या दोन्ही कंपन्यांची नावे कमेंट करा. मी ते व्हिडिओसुद्धा बनवीन. तर मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष तसेच 2 कंपन्यांची तुलना हे व्हिडिओ क्रमशः जे बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.